गाईस, वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर आज मी आंबील कशी बनवायची तर ते तुम्हाला सांगणार आहे. आणि आमच्या आत्याच्या घरी घर बांधायला सुरू आहे आणि घरामध्ये शिरण्यासाठी आंबील कशी असते मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण सर्वजण पाहू शकता. तर 2 वाट्या दही घ्यायचे, मेघासाठी घेतले, रेड चिली पावडर, थोडीशी साखर, किंचित कोथिंबीर, लसूण वाटून घ्यायचं आहे. याच्यात मीठ आहे आणि याच्यात पाणी, तुम्ही सर्वजण पाहू शकता. आणि आंबील बनवण्यासाठी मेन म्हणजे ज्वारीचं पीठ, ते आपल्याला हटून घ्यायचं आहे. ते आपण सर्वजण पाहू शकता. तर अगोदर आता मी गॅसला लावते. तर आपल्याला अगोदर तेल तर तेल टाकायचं नाही. तर गाईस 1 कप पाणी टाकायचं. मी आणखीन थोडा अर्धा कप वर टाकणार आहे, 1च कप म्हणा. तर मी आणखीन 1 कप पाणी टाकून घेतलं आहे. तर त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर मी मीठ वगैरे टाकून घेतलं. आता तर मी मोबाईल असा एका कडेला ठेवते. आता उकळी फुटायला लागती. तर आता मी माझं जे लसूण होतं ना ते लसूण वाटून घेते. आणि पाणी थोडंसं असल्याने उकळी पण लवकरच येईल. त्याच्यासोबत जिरे पण वाटून घ्यायची. तर मी जिरे घेते. तर गाईस आता उकळी पण मस्त फुटली आहे. तर आता मला थोडंसं वाटून घ्यायचे. तर हे हातानेच घ्यायचं, चमच्याची जरूरत नाही. आणि हाताने घ्यायचं नाही तर त्याची सगळी चव निघून जाईल. आता उकळी फुटली, मी ज्वारीचं पीठ टाकून घेते. आणि मेन म्हणजे काडीनं हलवून घ्यायचं. तर असं थोडं टाकायचं. मी उजव्या हाताने हलवते. तर हे ज्वारीचं पीठच घ्यायचं, बाकी कोणतं पीठ नाही घ्यायचं. आणि मीठ आणि अगोदर मी पाणी टाकलेलं त्याच्यात मी हलवून घेत आहे. आता माझे असे टोटल 3 चमचे झाले. तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर पाणी जास्त घ्यायचं. आणि तर मला आता आंबील थोडीच करायची ना, आणि रात्रीच्या जेवणासाठी बनवायची. आता हे आहे 4था चमचा. तर आता हे आहे ना, काय म्हणते, पकडीने पकडायचं. पण आता हे आहे ना, कापडाने पकडायचं. आता कमी गॅस करायचा. तर मी थोडं पाणी टाकून घेते आणखी. तर मी आता चमचा घेत आहे. हा, तर आता आपलं साहित्य तयार पण झाले. तर आता मी ताक करून घेते. आणि ही ज्या वस्तू मी केल्यात ना तर आता हे शिजणार आहे. तर आता मी ताक करून घेते.
मी खलबत्त्यावर ठेवून गेलेला. अशा डिस्कीत टाकून घ्यायचं. तर आता आपण एक बाउल दही घेतलेलं तर मी डिस्कीत टाकून घ्यायले. आणि असं आपल्याला 2 वाटी दही घ्यायचंय आणि मी 2 वाटीचा अंदाजा घेतलाय. आणि माझ्या अंदाजानं एवढं दही घेणार आहे मी. आणि त्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं. तर मी मापानच पाणी पण घेणार आहे या वाटीच्या. तर असं आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं. तरी पण सॉरी मी दही 2 वाट्या घेतले ना तर मग मी 2 वाट्याच टाकणार आहे. आणि जर 1 वाटी घेतला असेल ना तर 1 वाटीच टाकायचं. मग आता अशा प्रकारच्या रवीन हाणून घ्यायचं. आणि बाकी कशालाच नाही, फक्त रवीन हलवायचं. तर असं हाणून घ्यायचं. आता शिजला असेलच ते बंद करते. आता ही गोष्ट शिजली आहे, पाहू शकता आपण. असं मस्त प्रकारे शिजलं आहे. तर माझं इथे ताक पण बनतच आलंय. आणि खूप मस्त प्रकारे असे ताक घ्यायचे. तर ताकामध्ये आता रेड चिली पावडर टाकून घ्यायचं. मीठ पण घ्यायचं टाकून ताकातच लगेच. आणि आता माझं जे बनवलं होतं ना ते मस्तपैकी शिजलं आहे. मी आता गॅस बंद केलाय. थोडीशी साखर पाण्याच्यातच टाकून घ्यायची. मग आता हे जे कच्चा लसूण वगैरे वाटून, जिरे लसूण हे वाटून आपण बनवलेलं ना ते पण टाकून घ्यायचं. आता थोडीशी कोथिंबीर थोडीच घेत आहे, पुन्हा मला नंतर टाकायची बनवून. आणि आपण हिरव्या मिरचीचं पण बनवू शकतो. तर मला रेड चिली पावडरचं बनवायचं होतं म्हणून मी रेड चिली पावडरचं बनवलं. तर आता हे आपलं मस्तपैकी झालं आहे. तर आपलं हे पाहू शकता. तर आता हे ना मी हे सगळं चमच्याने घ्यायचंय. तर हे मी 4 चमच्याचं बघा 1 चमचा कमी झाला. मला पोळते, माझा कपडा कुठे गेला. तर याला 5 मिनिट आपण शिजवू दिलं. आणि हे पडता पडना झाले. आपण बघा 4 चमचे टाकले तर त्याच्यापेक्षा किती कमी पडून झालं. तर आता ही आहे ना साईडला ठेवायचं. फोडणी वगैरे द्यायची तर गरज नाही. तर आता हे जे टाकलेलं तर त्याचे गोळे होऊन बसतात मधात. असं फास्टमध्ये हलवायचं. जर तुम्हाला जास्त दिसतं तर तुम्ही तुमच्या अंदाजाने जास्त घेऊ शकता. त्यामुळे माझ्या अंदाजानं मस्तपैकी असं घेतलं आहे. तर आता माझी ही रेसिपी झाली मस्त प्रकारे. तर आपण सर्वजण पाहू शकतो. ग्लास ओतून घेत आहे.
पण समजा. तर मी पिऊन बघते. अप्रतिम झाली आहे.